वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 5 फर्म्स ऑफ मार्केट बाजाराचे प्रकार या संदर्भात माहिती पाहत होतो. त्यामध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती प्राइस डिटर्मिनेशन अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन या संदर्भात माहिती पाहिली. पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चिती कशा प्रकारे होते, किंमत आणि उत्पादन निश्चिती कशा प्रकारे होते, किंमत उत्पादन निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा या दोन घटकांचं महत्त्व काय आहे, त्यानंतर समतोल किंमत म्हणजे काय या संदर्भात मागील लेक्चरमध्ये आपण माहिती घेतली आहे. तरी पुन्हा एकदा समतोल किंमत, ज्या किमतीला एकूण मागणी आणि एकूण पुरवठा दोन्हीही समान होतात अशा किमतीला तुम्ही समतोल किंमत असे म्हणतात, इक्विलिब्रियम प्राइस. तर अशा प्रकारे आपण बाजाराचा जो पहिला प्रकार होता पूर्ण स्पर्धा त्या संदर्भात माहिती घेतली. आता आपण बाजाराचे जे पुढील प्रकार आहे त्यामध्ये पहा अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेची जी काही वैशिष्ट्ये आहे ती सर्वच्या सर्व अपूर्ण स्पर्धेमध्ये निदर्शनास येत नाही. मग अपूर्ण स्पर्धेचे काही प्रकार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार येतो मक्तेदारी, मोनोपॉली. त्याला तुम्ही मराठीमध्ये एकाधिकार असे देखील म्हणतात. मोनोपॉली हा ग्रीक शब्द आहे पहा. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता. म्हणजे ज्या बाजारामध्ये एकच विक्रेता असतो अशा बाजाराला तुम्ही मक्तेदारीचा बाजार असे म्हणतात. हा सर्वसाधारण मक्तेदारी बाजाराचा अर्थ आहे. मोनोपॉली शब्दाची फोडच पहा तुम्ही. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, म्हणजेच एकच विक्रेता. मग अशा या बाजाराची काही व्याख्या केलेली आहे पहा. सर्वप्रथम प्राध्यापक चेंबरलिन यांनी व्याख्या केलेली आहे. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. म्हणजे जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करणारा एकमेव विक्रेता, त्याला तुम्ही काय म्हणणार, मक्तेदार. आणि त्या एकमेव विक्रेत्याचा बाजार त्याला तुम्ही म्हणतात मक्तेदारीचा बाजार. येथे स्पर्धा नसते पहा, कॉम्पिटिटरच नाही, मग स्पर्धा कशी. जर पळण्याच्या शर्यतीत तुम्ही एकटेच पळत असाल मग ती स्पर्धा होणार आहे का. तुम्हाला स्पर्धकच नाहीये. तुम्हाला माहिती आहे तुम्ही चालत चालत गेले तरी तुम्ही जिंकणार, तुम्ही पळाले नाही तरी शेवट तुमचाच येणार. म्हणजे ती पळण्याची शर्यत, तिच्यात जर तुम्हाला स्पर्धक कॉम्पिटिटरच नाही तर सर्व स्पर्धा ही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. मग तसंच मक्तेदारीचं पण आहे पहा. मक्तेदारीचं बाजारावर संपूर्ण नियंत्रण असतं मक्तेदाराचं. मग अशा या मक्तेदारी संदर्भात आणखी काही व्याख्या सांगितल्या. एच एन आहुजा यांची व्याख्या आहे पहा. मक्तेदारी म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये वस्तूचा फक्त एकच विक्रेता असतो व विकल्या जाणाऱ्या वस्तूंना जवळचा पर्याय नसतो. सबस्टिट्यूशन नाहीये पहा. विक्रेत्याकडे जी वस्तू विक्रीसाठी आहे त्या वस्तूला पर्याय अजिबातच नाही. ब्रँड नेम पर्याय असेल पण ती वस्तू घ्या किंवा त्या वस्तू वाचून वंचित राहा, अशा प्रकारची परिस्थिती ही मक्तेदारी बाजारात असते. म्हणजेच मक्तेदाराच्या प्रोडक्टला बाजारात पर्यायच नसतो. त्यानंतर पुढे पहा, जवळचा पर्याय नसणाऱ्या वस्तूंची विक्री करणारा एकमेव विक्रेता त्याच्या बाजाराला मक्तेदारी बाजार असे म्हणतात. त्यानंतर चेंबरलिन यांचीच व्याख्या पहा. बाजारात जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर ज्या संस्थेचे नियंत्रण असते अशा एकाच संस्थेला मक्तेदारी असे म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो. बाजारात जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूच्या पुरवठ्यावर ज्या संस्थेचे नियंत्रण असते अशा एका संस्थेस मक्तेदारी संस्था असे म्हणतात. लास्ट वन पुन्हा एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका आणि प्रत्येकाने यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये ही कन्सेप्ट पोस्ट करा.
लक्षात ठेवा, मी कन्सेप्ट वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कधीही व्याख्या विचारण्यात आली तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. पुन्हा एकदा कन्सेप्ट पहा. बाजारात जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूच्या पुरवठ्यावर ज्या एका संस्थेचे नियंत्रण असते अशा संस्थेस मक्तेदारी संस्था असे म्हणतात. तर अशी ही मक्तेदारीची जर आपण वैशिष्ट्ये पाहिली, सर्वात पहिलं वैशिष्ट्य, विक्रेत्यांची संख्या एकच, म्हणजे एकच विक्रेता, त्याला स्पर्धकच नाही. मग तो एकमेव विक्रेता कुठे आहे? मक्तेदारी बाजारात. मग मक्तेदारी बाजारात उत्पादन किंवा विक्रेत्यांची संख्या एक असते, त्याला कोणीही स्पर्धक नसतो, म्हणून त्याचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. आता एक असा विचार करा की एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये एकच दुकानदार आहे, दुसरं दुकानच नाहीये. मग त्या दुकानदाराने ठरवलं त्याचं दुकान उघडायचं, तो उघडणार. त्याला वाटलं बंद करायचं, तो बंद करणार. म्हणजे किती वस्तू विकायच्या, कोणाला विकायच्या, कोणाला नाही विकायच्या, हे सर्वस्वी त्याच्या मनावर अवलंबून असणार आहे. म्हणजेच काय, तर त्या मक्तेदाराचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं. मक्तेदारी संस्थेमध्ये बाजारात स्पर्धक नसतो त्याला, आणि स्पर्धक नसल्या कारणाने मक्तेदार हा पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून असतो. त्यानंतर पुढे आहे पहा, पर्यायी वस्तूंचा अभाव. आता मक्तेदार जी वस्तू विकतो ती युनिक आहे, इतर वस्तूंच्या तुलनेत इतर वस्तूंपेक्षा डिफरंट आहे. त्याच्या वस्तूसारखी दुसरी वस्तू बाजारातच नाही. जर दुसरी वस्तू बाजारात असेल तर त्याला स्पर्धक तयार होतो, आणि आपण पाहिले मक्तेदारीमध्ये स्पर्धक नसतो, म्हणून मक्तेदारी स्पर्धेमध्ये मक्तेदाराच्या वस्तूला बाजारात जवळचा पर्याय नसतो. म्हणजेच विकल्या जाणारे वस्तू, एकतर वस्तू विकत घ्या किंवा त्या वस्तू वाचून वंचित राहा, अशा प्रकारची सिच्युएशन असते. मग अशा प्रकारची सिच्युएशन मध्ये बाजारात जर त्या वस्तूंचा पर्यायच नसेल तर मग त्या वस्तूंच्या पुरवठ्यावर, त्या वस्तूंच्या किमतीवर सर्वस्वी त्या मक्तेदाराचं नियंत्रण असणारे. एक सिंपल उदाहरण देतो पहा. समजा आता तुमचा ग्रुप आहे मोठा, त्या ग्रुप किंवा क्लास, आता 12वीचा क्लास आहे, 12वीच्या क्लासमध्ये तुम्ही सारे मित्र मैत्रिणी, तुमच्यामध्ये एखाद्या मित्राला तुमचा मोबाईल विकायचा आहे. त्याने सांगितलं की एक पर्टिक्युलर ब्रँडचा मोबाईल त्याच्याकडे आहे, बाकी पूर्ण क्लासमध्ये कुणाकडेच मोबाईल नाही. आणि अशा वेळेस जर प्रत्येकच विद्यार्थ्याला वाटलं की आपण तो मोबाईल घेणं आपल्याला फायदेशीर पडते, आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्या मोबाईलला मागणी केली, तर मग तो मोबाईल कोणाला विकायचा हे सर्वस्वी तो मोबाईल ज्याचा आहे, ज्या व्यक्तीचा आहे त्याच्यावर डिपेंड. किती किमतीला विकायचा, कारण की त्याला ती वस्तू खरेदी करणारे ग्राहक तर भरपूर आहे, विकणारा एकच आहे, एकच वस्तू आहे. मग तो काय विचार करणार की जास्तीत जास्त किंमत जो देईल त्याच व्यक्तीला तो मोबाईल देणार. म्हणजेच पहा, मक्तेदाराचा मूळ उद्देश काय असतो? प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, नफ्याचं महत्तमीकरण करणे. जर जास्तीत जास्त किंमत मिळत असेल तरच तो ती वस्तू विकतो. तर अशा प्रकारे पहा, मक्तेदारी बाजारामध्ये जर वस्तूंना पर्याय उपलब्ध नसतील तर त्या वस्तू जास्तीत जास्त किमतीला विकण्याचा प्रयत्न मक्तेदाराकडून केला जातो. त्यानंतर पुढे पहा, प्रवेशावर निर्बंध. आता मक्तेदारी बाजारात प्रवेशावर निर्बंध हे नॅचरली असू शकतात, हे कायदेशीरही असू शकतात, हे तांत्रिकदृष्ट्याही असू शकतात. आता नॅचरली निर्बंध कसे असतात? समजा आता पहा, आखाती देश आहे, तेल उत्पादन. आता आखाती देशामध्येच तेलाचे साठे सापडतात, इतर कुठेही तुम्हाला जर तेलाचे साठे सापडले, आखाती देशांकडे नैसर्गिक मक्तेदारी आहे तेलाच्या साठ्यांची, तसं इतर ठिकाणी एका पर्टिक्युलर ठिकाणीच ते तेलाचे साठे सापडतात. म्हणजे ते सापडतात त्या भागाला त्या तेलाची नॅचरल मोनोपॉली, नैसर्गिक मक्तेदारी प्राप्त झालेली असते. म्हणजेच पहा, आखाती देशांना तेल उत्पादनाची काय मिळालेली आहे? नैसर्गिक मक्तेदारी. त्यानंतर कायदा करून मक्तेदारी तयार केली जाते, जसं WTO आल्यानंतर, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आल्यानंतर पेटंट असेल, कॉपीराइट्स असेल, यासारखे कायदेशीर मक्तेदारी तयार करून देणारे ॲक्ट आले, करार आले.
आता पहा, टी सिरीज आहे, टी सिरीज नावाची कंपनी आहे. लता मंगेशकरच्या आवाजातली जेवढी काही गाणी आहेत ती सर्वच्या सर्व छापण्याचा मक्ता हा टी सिरीजचा आहे. मग टी सिरीजने ठरवलं तरच ते त्याचे अधिकार इतर लोकांना देऊ शकतात. अदरवाईज त्यांनी ठरवलं फक्त आपणच वस्तूची निर्मिती, त्या गाण्यांच्या सीड्या तयार करायच्या, मग ते स्वतःच करणार. म्हणजे कायदा करून त्यांनी काय केलंय, मक्तेदारी तयार केलेली आहे. त्यानंतर अजूनही असे बरेच प्रकार पडतात की जिथे बाजारात प्रवेशावर निर्बंध प्रस्थापित झालेले असतात कायदा करून. पण आता जर दूरसंचार आपण कम्युनिकेशनच्या बाबतीत पाहिलं तर भारतामध्ये BSNL भारत संचार निगम लिमिटेड यांच्याकडे मक्तेदारी आहे. मग BSNLने काय केलेलं आहे, त्यांचे राईट्स ज्या अधिकार आहे ते इतर या ज्या कम्युनिकेशनच्या कंपन्या आलेल्या आहेत त्यांना वाटलेले आहे आणि ते त्यांचं रॉयल्टी मिळवतात त्या साहाय्याने. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं उदाहरण घ्यायचं गेलं तर पहा, भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ला चलन निर्मितीचा अधिकार आहे. म्हणजे चलन निर्मितीची सर्वस्वी मक्तेदारी ही RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. इतर कोणीही चलन निर्माण करू शकत नाही. म्हणजे कायदा करून बंधने लादण्यात आलेली आहे. इतर कोणाच्या नोटा ग्राह्य धरल्या जात नाही. ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छापलेल्या आहे, ज्यावर गव्हर्नरची सिग्नेचर आहे, अशाच नोटा आपण स्वीकारतो. RBIचा सध्याचा गव्हर्नर शक्तिकांत दास हे RBIचे चालू काळातील म्हणजे करंट गव्हर्नर आहे. त्यांच्या आधी होते उर्जित पटेल, त्यांच्या आधी होते रघुराम राजन. ही जनरल नॉलेज आहे, ही माहिती तुम्हाला अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्या कारणाने असणं अपेक्षित आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहून झाल्यावर कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. RBIचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि याआधी होते उर्जित पटेल, त्यांच्या आधी होते रघुराम राजन. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. आता मक्तेदार हा एकमेव विक्रेता असेल, त्याला वाटेल तेवढ्याच वस्तू तो विकू शकतो. त्याला वाटतंय की बाजारात आपण वस्तू विक्री केल्यावर आपल्याला जास्त नफा होतोय तर तो विक्री करणार. बाजारात वस्तूची विक्री केल्यामुळे आपणास फायदा मिळत नाही, अशा वेळेस तो पुरवठा पूर्णपणे थांबवू शकतो. म्हणजे मक्तेदाराचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असतं. त्यानंतर पुढे आहे पहा, किंमत करता प्राइस मेकर. आता पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तू मागणी आणि पुरवठ्याच्या साहाय्याने ठरत होती. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते हे किंमत स्वीकारते होते, प्राइस टेकर होते. त्यांना किंमत स्वीकारावी लागत होती जी बाजार यंत्रणेमार्फत ठरवली गेलेली आहे. तसं मक्तेदारीमध्ये होत नाही. मक्तेदारीमध्ये मक्तेदार हा प्राइस मेकर असतो, किंमत करता असतो. त्याने ठरवलेली किंमत. तुम्हाला उदाहरण दिलं की तुमच्या वर्गामधला तो जो विद्यार्थी आहे त्याला मोबाईल विकायचा आहे, जो कोणी त्याला जास्तीची किंमत देणार त्यालाच तो मोबाईल विकणार, दुसरं कोणाला तो मोबाईल विकणार नाही. म्हणजे त्या मोबाईलच्या बाबतीत त्याला मक्तेदारी प्राप्त झालेली आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, मक्तेदार हा प्राइस मेकर असतो, तो प्राइस टेकर नसतो, किंमत करता असतो, किंमत स्वीकारता नसतो. त्यानंतर पुढे आहे पहा, मूल्यभेद. मक्तेदारी बाजारातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य प्राइस डिस्क्रिमिनेशन. मग मूल्यभेद म्हणजे काय? मूल्यभेद ही कन्सेप्ट काय आहे की किंमत भेद. मग कसा किंमत भेद? पहा, एकच विक्रेता वेगवेगळ्या ग्राहकांकडून एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत आकारतो, त्यास तुम्ही म्हणतात मूल्यभेद. एकाच विक्रेत्याकडून एकाच वस्तूची किंवा सेवेची वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारली जात असेल तर त्यास मूल्यभेद असे म्हणतात. म्हणजे वस्तू किंवा सेवा एकच आहे पण वेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत. फॉर एक्झाम्पल, एखादा डॉक्टर तुमच्या ओळखीचा आहे, मग तो डॉक्टर तुमच्या परिचयाचा असल्यामुळे तुमच्याकडनं कमीच फीस घेतो. पण तिथे जर तो डॉक्टर परिचयाचा नसेल तर कदाचित अपरिचित लोकांकडून तो डॉक्टर जास्त फी घेत असेल. याला म्हणतात मूल्यभेद. अजून पहा, जर तुम्ही विचार केला तर लाईट बिल आहे मूल्यभेदाचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण. लाईट बिल जर बघितलं तुम्ही तर लाईट बिलावर महाग दर ठरलेले असतात.
घरगुती वापरासाठी युनिट दर वेगळा आहे, हां, हाऊसहोल्ड युजेससाठी असणारा युनिट दर आणि कमर्शियल युजेससाठी असणारा युनिट दर हा वेगवेगळा स्वरूपाचा असतो. ॲग्रिकल्चर युजेससाठी असणारा युनिट दर वेगवेगळा. म्हणजे मूल्यभेद, इलेक्ट्रिसिटी एकच आहे पण त्याच्यात फरक आहे. एखादा वकील असेल तो आपल्या घरातील लोकांकडून कमी फी घेतो किंवा फी घेत नाही, पण तिथेच त्याने सेवा दिली एखाद्या दुसऱ्या अपरिचित व्यक्तीला, त्याच्याकडनं तो जास्त फी घेऊ शकतो. हा आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन, मूल्यभेद. अजूनही मूल्यभेद ठिकाणानुसार सुद्धा असतो. कोकणात गेले नारळ स्वस्त मिळतो, चौपाटीवर आले नारळ महाग मिळतो. म्हणजे ठिकाणानुसार मूल्यभेद आहे. मूल्यभेद वेळेनुसार होतो, ठिकाणानुसार. आता पहा, उन्हाळ्याचे दिवस असतील, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकरीचे कपडे असतील ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये लोकरीच्या कपड्यांची मागणी जास्त असते, मग त्याच्या किमती वाढलेल्या असतात. तिथेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकरीच्या कपड्याची मागणी कमी असते, त्याच्यामुळं त्यांच्या किमती कमी झालेल्या असतात. तर याला म्हणतात तुम्ही मूल्यभेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन. मक्तेदारीमध्ये मक्तेदाराचं पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं, त्यामुळे तो स्वतःचा नफा महत्तम करण्यासाठी मूल्यभेदाची कन्सेप्ट वापरत असतो. समजा एखाद्या व्यक्तीकडून त्याने जर कमी पैसे घेतले असं त्याला वाटले, दुसऱ्या व्यक्तीला ती वस्तू विकताना तो त्या व्यक्तीकडनं जास्त पैसे घेतो आणि आधीच्या जो तोटा आहे तो दुसऱ्या व्यक्तीला वस्तू विकल्यानंतर भरून काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून लक्षात ठेवा, मक्तेदारी बाजारातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन. एकाच विक्रेत्याकडून एकच वस्तू किंवा सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकली जाते, त्यास मूल्यभेद असे म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे, पाठ करून ठेवा. त्यानंतर पुढे आहे पहा, उद्योग संस्था हाच उद्योग. जर आता मक्तेदारी संस्थांमध्ये एकच विक्रेता असेल, म्हणजे त्याची जी फर्म आहे, त्याची जी संस्था आहे, तोच एक उद्योग होतो, त्याला स्पर्धकच नाहीये. तर अशा प्रकारे आपण मक्तेदारी बाजाराची 7 वैशिष्ट्ये पाहिली आहे. एकच विक्रेता पहिलं वैशिष्ट्य, दुसरं वैशिष्ट्य पर्यायी वस्तूंचा अभाव, तिसरं प्रवेशावर निर्बंध, चौथं बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, पाचवं किंमत करता प्राइस मेकर, सहावं मूल्यभेद, त्याला तुम्ही म्हणतात प्राइस डिस्क्रिमिनेशन, आणि 7वं वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था हाच उद्योग. तर मक्तेदारी बाजार हा प्रकार समजला असेल तर लेक्चर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे इथे जे काही पॉईंट सांगितले आहे, हे वैशिष्ट्ये सांगितले मक्तेदारीची, ती वैशिष्ट्ये मक्तेदारीच्या व्याख्येसह यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.